हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज झालेला जो काही F6चा पेपर आहे पार्ट 1 त्याची इथे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून घेऊया. 20 मार्क्सचा पेपर होता. 10 मार्क्स गरजेचे आहे पासिंगसाठी. 12 अगर पडले तर चांगलीच गोष्ट आहे. पहिला आहे डू ॲज डायरेक्टेड इन लर्नर सेंटर अप्रोच द फोकस इज ऑन द टीचर. तर हे काय करायचं आहे, करेक्ट द स्टेटमेंट अँड रीराईट इट. तर कसं येणार आहे, लर्नर सेंटर अप्रोचमध्ये फोकस कशावर असेल, एक तर लर्नर किंवा मग स्टुडंट लिहिलं तरी चालेल. तर याचा आन्सर आहे लर्नर किंवा स्टुडंट, काहीही लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स लिहायचं होतं. ॲट प्रेझेंट इन महाराष्ट्र इंग्लिश इज अ कंपल्सरी सब्जेक्ट फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड. तर काय आहे, ट्रू आहे. अ टेप रेकॉर्डर इज अन ऑडिओ व्हिज्युअल एड. तर काय आहे, टेप रेकॉर्डर फक्त ऑडिओ एड आहे, म्हणजे काय आहे, फॉल्स. ट्रू अशा प्रकारे याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे ऑड मॅन आउट जे आहे ते आहे चार्ट, पिक्चर, रेडिओ, ब्लॅकबोर्ड अँड ग्राफ. तो काय आहे, रेडिओ काय आहे, या ठिकाणी ऑड मॅन आउट असणार आहे. बाकीचे सगळे व्हिज्युअल काय आहे, एड्स असणार आहे. रेडिओ ऑडिओ एड्स आहे. नंतर आहे या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द बेनिफिट ऑफ डिक्टेशन, व्हॉट इज फ्लुएन्सी अँड ॲक्युरसी इन ग्रामर. IMP मध्ये दिलेला होता. व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन मटेरियल सुद्धा IMP मध्ये दिलेलं होतं. आणि 2 मार्क्सचा जो काही व्हिडिओ आहे किंवा शॉर्ट्स आपले जे काय आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी हे क्वेश्चन सगळे एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. इथे 4 मार्क्सचं या ठिकाणी IMP आलेलं आहे. नेक्स्ट आहे व्हॉट आर द 4 ॲस्पेक्ट ऑफ युनिट प्लॅनिंग. IMP मध्ये दिलेला होता. आणि कम्युनिकेटिव्ह अप्रोच जे आहे त्याचं इम्पॉर्टन्स सुद्धा मी IMP मध्ये दिलेलं होतं. व्हॉट आर द डिफरंट स्टेप ऑफ अ जनरल लेसन प्लॅन. ह्याचं सुद्धा मी कोणतंही एक लेसन प्लॅन किंवा कोणताही एक प्लॅन जो आहे त्याच्या स्टेप्स असतील, कॅरेक्टरिस्टिक असतील, लिमिट्स असतील, याच्यापैकी काहीही विचारलं जाऊ शकतं असं मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगत असते. त्याला और क्वेश्चन होता, व्हाय शुड अ टीचर यूज द इलेक्ट्रिक मेथड व्हाईल टीचिंग इन द क्लास. इलेक्ट्रिक मेथड म्हणजेच डायरेक्ट मेथड ज्याला आपण म्हणू शकतो, ती काय यूज करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथे एक लिहायचा होता, विच मेथड डू यू सजेस्ट टू टीच रीडिंग स्किल एक्सप्लेन इन डिटेल. कोणतंही LSRW पैकी एक स्किल येईल हे प्रत्येक वेळेस सांगते. आणि दुसरं आहे लिसनिंग स्किल. दोघांपैकी एक जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं. हाही तुम्हाला IMP मध्ये दिला होता. म्हणजे जवळपास या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 15 ते 16 मार्क्सचा IMP आलेलं होतं. अशा प्रकारे क्वेश्चन पेपर खूप सोपी होती. काही प्रॉब्लेम आलेला नसेल, जर काही अडचणी असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही टेलिग्रामवर मला मेसेज करू शकता. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.